प्रत्येकजण आम्ही जिंकणार असा दावा करणार आहेत. नरेंद्र मोदीला मी सांगेल, 400 का तुम्ही 543 जागा जिंका, देशातील विरोधी पक्ष संपवूनच टाका आणि नरेंद्र मोदी व अमित शहा एकत्र बसा आणि बोला, आज आम्ही देशाचा हा कायदा बदलला आहे. तसेही लोकशाही संपलेली आहे आणि भाजपची हुकुमशाही देशावर सुरू आहे. 400 कशाला स्वप्न बघायचे, तर पूर्ण स्वप्न बघा ना, की सगळ्या जागा आम्ही जिंकू असे स्वप्न बघा. 5 वर्ष झालं मी माझ्या ऑफिसमध्ये रोज जनता दरबार भरवतो. 5 वर्षानंतर दिसताय असे लोक मला विचारणार नाहीत. मागच्या वेळी लोकसभा निवडणुकीला मी निवडून येईल याचा मला 100% विश्वास होता. यावेळी 200% आता विश्वास आहे. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासमोर NCPला नॅचरली करप्ट पार्टी असे म्हणाले होते. त्याच नॅचरली करप्ट पार्टीसोबत गठबंधन केले. तर आयुष्यभर माझ्यावर हे ठपका लागला असतं. हे जिंकणारेच नाही होते, उगीच उभे राहिले होते. मग एका मुस्लिम लीडरने तर सांगितलं होतं, माझ्या समोर डील झाली होती, असं काय करतो तुम्ही. तर हे असं सांगणारे खूप सारे लोक होते. पण मला प्रामाणिकपणे माहित होतं की नाही, यावेळी आपण जिंकून येणार म्हणजे येणार. म्हणून मग मी माझं सगळं करिअर दावला टाकलं होतं. आता काय होतं? त्यावेळेस जसं वाटलं होतं की 100% निवडून येणार, यावेळेस काय वाटतं? 200%. तुम्ही यावेळी जे आहे ना, माझा विश्वास जे होता ना, ते 100% होतं. यावेळी 200% आहे. मुंबईला कसं चालले? मुंबईला मला उगीच हवा सोडली नाही. मुंबईच्या बाबतीत मी प्रामाणिकपणे माझा एक हे मत व्यक्त केलं होतं की मुंबई सारख्या इतक्या मोठ्या ठिकाणी आज जे परिस्थिती निर्माण झालेली आहे, एका काळात मुंबईमध्ये चांगले मुस्लिम लीडर्स होते जे मुस्लिम इश्यूज घेत होते. आता काय झालेलं आहे की अर्धे मुस्लिम लीडर्स जे आहे ना, ते इनडायरेक्टली भाजप सोबत गेले. म्हणजे ते डायरेक्टली सांगता येत नाही, कारण नाही साहब हम तो इनके साथ गए, अजित दादा के साथ गए, हम तो इनके साथ गए हे करके ते सांगून इनडायरेक्टली भाजप सोबत गेले. आणि अर्धे जे राहिलेले आहे ते उद्धव साहेबकडे गेलेले आहे. मग जेव्हा ते कोणतं जे बुलडोजर टाकण्यात आलं होतं मीरा रोडचा, त्यावेळी कोणीही बोलायला तयार नाही होते. कारण कुणाला, सगळ्यांना माहित होतं की आपण इधर से उद्धव ठाकरे को नाराज नहीं कर सकते, उधर से भाजप वालों को नाराज नहीं कर सकते. तर एक मला असं वाटलं की एक खूप मोठा व्हॅक्यूम झालेला आहे मुंबई सारख्या ठिकाणी. आणि मुंबईची लिडरशिप म्हणजे महाराष्ट्राची लिडरशिप आपण समजू शकतो.